जय श्रीराम. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं बरं का, आपलं आहे ना पातेल्यामध्ये 2-4 शिट्ट्या उस्तर आपण थांबलो होतो. तोपर्यंत आता काय झालं माहिती का, मामी म्हणे मी ना टपक्यानं आता ना पापड घेते आणि पापड भाजते म्हणे. म्हणलं एक नंबर काम झालं गाड्या. मामांनी लक्षात करून पापड सांगितली होती करून आणायला. प्रत्येक जणाला एकच आतुरता लागली होती, केव्हा टपाटपा 2-4 शिट्ट्या होत्या आणि केव्हा आम्ही जेवायला बसू. कारण की सगळ्यांची तोंड ओढून आली होते. आता म्हटलं आयला जबरदस्त आता आहे ना स्वयंपाक वगैरे करून घेऊ. मामा काय म्हणे तेवढ्या दे इकडे थंड पाणी, आपण काय करू एक गॅसवर ना गरम पाणी उकळायला ठेवू आणि प्रत्येकाच्या बाटलीमध्ये भरून घेऊ. तुम्ही म्हणत असतील हे पोरं इथं गाडीमध्ये बसलेले, मग ते फोनमध्ये खेळत असतील काहीतरी गेम वगैरे किंवा व्हिडिओ पाहत असं. नाही एव्हा पोटावर पाय देऊ राहिली, हे बी ब्लॉग बनत होती. म्हटलं झालं आता मा सत्यानाशच झाला, मा ना धंदा बंद पाडी त्या काय मी ती गाडी. आम्ही नुसता मसाले भातच नाही तर एकदम जबरदस्त असे सॅलेड तयार करून ठेवले. एक ठिकाणी कांदा टॅमॅटो मस्तपैकी काकडी वगैरे कापून ठेवली ना आम्ही लगेच जेवायला बसलो होतो. म्हणलं आता आहे ना आपण व्हिडिओ काढू सगळ्यांची, कोण कसं काय ना एकदम जबरदस्त भुकेलेलं आहे बघू. मी सगळ्यांना म्हणून राहिलो माझ्याकडे 1 मिनिट 2 मिनिटं बघा म्हटलं तुम्ही, कारण की मी व्हिडिओ काढू राहिलो. पण तुम्हाला सांगतो भुकाची तडक आहे इकडे माझ्याकडे कोणीच पाय ना. मग मी ना आपली एकटेच व्हिडिओ काढायला लागलो. मग नंतर आहे ना मी हाय केलं, म्हणलं आता जेवण करा आणि निघा म्हणलं पुढच्या ट्रिपला. आणि मला भरपूर जण म्हणत होते तू नाही इकडे गाडी चालू शकत नाही म्हणे केदारनाथ बद्रीनाथला. पण हे बा व्हिडिओ काढून दाखवेल. तुमचा भाऊ सुद्धा आहे इकडे नादखोळा गाडी चालवितो बरं का. आपल्याला डोंगर डांगर नाही तर गाठगुट काही असो, आपण एकदम जबरदस्त गाडी चालित असतो. हा आपला नाद नाही करायची. MS-17 फक्त काय MS जे बोर्ड लावेल राहते ना त्याचा अनुभव आज आला बरं का. नजराठी दुर्घटना घटी आणि ना भाऊ तुम्हाला सांगतो इकडे एकदम जबरदस्त रोड आहे बरं का. डायरेक्ट आहे ना तुम्हाला सांगतो अचानक कधी टर्निंग येईन ना अचानक कधी एक सिंगल रोड चालू होईल काहीच कळत नाही. अचानक आहे ना 2 गाड्या येते किंवा एक गाडी येते समोरून, आपल्याला जपून गाडी चालला